मुंबई के घाटकोपर पूर्व में स्कूल के समय बढ़ती ट्रैफिक समस्या और ऑटो चालकों द्वारा यात्रियों को किराया न देने की शिकायत को लेकर मनसे ने बिक्रोली घाटकोपर ट्रैफिक पुलिस विभाग को पत्र सौंपा है। मनसे शाखा अध्यक्ष अविनाश रघुनाथ ने कदम में मांगी है कि माता रमाबाई अम्बेडकर नगर कामराज नगर क्षेत्र में स्कूल शुरू होने और छुट्टी के समय ट्रैफिक पुलिसकर्मियों की तैनाती की जाए ताकि विद्यार्थियों और अभिभावकों को सुरक्षित आवागमन में परेशानी न हो। पत्र में आरोप लगाया गया है कि इलाके में ऑटो चालक विद्यार्थी अभिभावकों मरीजों और बुजुर्गों को मनचाही जगह जाने के लिए किराया देने से इनकार करते हैं। इससे खासतौर पर मरीजों और वरिष्ठ नागरिकों को परेशानी होती है। मनसे ने संबंधित ऑटो चालकों की जांच, नियमों के अनुसार कार्रवाई और ऑटो स्टैंड पर आवश्यक निर्देश देने की मांग की है। साथ ही समस्या का स्थायी समाधान कर सुरक्षित और सुचारू यातायात व्यवस्था उपलब्ध कराने की। नमस्कार, मी मनसे शाखाध्यक्ष अविनाश रघुनाथ कदम, कामराजनगर वॉर्ड क्रमांक 133। आज मी एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलो आहे। शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आहे। माझ्या कामराजनगर विभागातील आणि रमाबाई नगर विभागातील अनेक विद्यार्थी हे शिकण्यासाठी पुणे विद्याभवन असेल किंवा हॉलीक्रॉस फॅमिली शाळा असेल किंवा घाटकोपरमधील इतर शाळा, या ठिकाणी पालक जाताना त्यांना येणाऱ्या अडचणी, एक तर रिक्षावाले सरळ सरळ भाडं नाकारतात। ते राजावाडी हॉस्पिटलला जाण्यासाठी असेल किंवा शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी असेल, आणि ज्या वेळेला हे विद्यार्थी शाळेमध्ये निघतात, त्यांचे पालक घेऊन जातात, अशा काळामध्ये ट्रॅफिकची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। ज्या विद्यार्थ्याला बरोबर 12:30ला ज्या ठिकाणी शाळेमध्ये पोचायचं असतं, ह्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे हा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे पालक 1 ते 1:15च्या दरम्यान त्या शाळेमध्ये जातात। त्या शिक्षकांशी वाद होतो, मग पुढे बऱ्याच काही गोष्टी घडतात। आणि खरं तर माझ्याही निदर्शनात अशा बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत की मी माझ्या रिक्षा चालकांना देखील विनंती करेल की आपल्या वसाहतीमधील भाडे नाकारू नका। एखादा पेशंट असेल, त्याला राजावाडी हॉस्पिटलला जायचं असेल, तर तुम्ही सरळ सरळ त्याला नाही म्हणून सांगता आणि त्या पेशंटची निराशा होते आणि त्याचा जीवही त्यावेळेला धोक्यात येऊ शकतो। किंवा पालक असतील जे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेमध्ये निघालेले, तर मी आज हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे। माझे वाहतूक नियंत्रणचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, यांना माझी नम्र विनंती आहे की शाळेची जी वेळ आहे, ह्या वेळेमध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरच्या इथे आपले जे कॉन्स्टेबल असतील, ह्यांना आपण वाहतूक नियोजनासाठी उभं करावं। कारण फक्त आपण फाईन मारण्यासाठी आपले अधिकारी या ठिकाणी दिसतात, परंतु ज्या वेळेला ह्या चांगल्या गोष्टीसाठी काम करावं लागेल, त्यावेळेला आपले अधिकारी कुठे असतात? उद्या जाऊन एखाद्या विद्यार्थ्याच्या असं होऊ नये, पण अपघात होण्याची जर शक्यता निर्माण झाली तर आपण काय करणार आहोत? यावर आपलं काही नियोजन आहे का? माझी वाहतूक नियंत्रण विक्रोळी विभागाला पूर्ण विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि माझी पालकांनाही विनंती आणि रिक्षा चालकांना तर खास करून विनंती आहे, भाडं नाकारू नका। ट्रॅफिक नियोजनासाठी या ठिकाणी आपले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, यांना मी एक पत्र देखील देणार आहे। आणि त्याचबरोबर माझी पालकांना कळकळीची विनंती आहे की आपण कुठेही आपल्या मुलाला असं त्याचा हात सोडून त्याला चालवू नका, कारण अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता खूप आहे। त्यामुळे मी या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे आणि लवकरच ह्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी मी आपल्यापर्यंत पोचेलच। आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।